नागपुरातील पहिला उड्डाणपूल असलेल्या पाचपावली उड्डाणपुलाच्या तोडकामाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 1988 साली नागपुरातील या पाचपावली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती। 1992 ला हा उड्डाणपूल जो आहे तो बांधून पूर्ण झाला होता। हा उड्डाणपूल उत्तर मध्य आणि पूर्व नागपूरला जोडणारा महत्त्वाचा उड्डाणपूल, परंतु हा उड्डाणपूल जीर्ण झाल्यामुळे आता याचं तोडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आणि हा उड्डाणपूल तोडल्यानंतर शहरातील सर्वात लांब दिघोरी ते इंदोरा दरम्यानचा उड्डाणपूल जो आहे तो तयार केला जाणार आहे। आणि त्यासाठी आपण बघू शकतो या उड्डाणपुलाच्या तोडण्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे। जवळपास महिनाभर लागणार आहे हा उड्डाणपूल तोडण्यासाठी, आणि त्यामुळे ट्रॅफिकची समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे। नागपुरातला सर्वात जुना उड्डाणपूल आहे। 1988 साली या उड्डाणपुलाचं काम सुरू झालं होतं, परंतु आता नवीन मोठा उड्डाणपूल बनणार आहे, सर्वात मोठा उड्डाणपूल बनणार आहे। त्यामुळे आता जीर्ण झालेल्या पाचपावली उड्डाणपूल तोडण्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे आणि पुढच्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊन नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाचं काम सुरू होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।